ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्ण सर्वांना. अध्ययनाला सुरुवात करण्याआधी प्रभू श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्रीला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी, मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या वाचनाची सुरुवात करूया. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगळुरू यांच्या लेवल 3च्या या अध्ययन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपली प्रस्तावना वाचली होती आणि पहिल्या श्लोकाचं वाचनही अध्ययनही पूर्ण केलं होतं आणि सुरुवात केली होती आपल्या दुसऱ्या श्लोकाच्या अध्ययनाला आणि दुसऱ्या श्लोकाचा शेवटचा थोडासा पाठ राहिलेला आहे तो आज संपूया आणि तिसऱ्या श्लोकाचं अध्ययन सुरुवात करूया. तर आपला दुसरा श्लोक होता अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगश्च लौल्यं च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. मग पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की अशा इंद्रिय आणि अवयवांचा आवेग जो सहन करू शकतो तोच शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. मग आपला पहिला श्लोक होता वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषहेथ धीरः सर्वमपि मां पृथिवीं सशिष्यात्. मग जो मनुष्य वाणी, जिव्हा, उदर, क्रोध, मन आणि जननेंद्रिय यांचा आवेग सहन करू शकतो तोच या जगभरामध्ये शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. मग दुसऱ्या श्लोकामध्ये अशा कोणत्या त्या 6 गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मनुष्याची भक्ती ही विनाशाच्या दिशेने वाटचाल करते. मग त्या 6 गोष्टींबद्दलची चर्चा आपण या 6व्या अध्यायामध्ये सॉरी या दुसऱ्या श्लोकामध्ये करणार आहोत आणि श्रील रूप गोस्वामी अतिशय सुंदर उदाहरणांद्वारे आपल्याला या अ, 6 गोष्टींबद्दल इथे मार्गदर्शन करतायत. मग त्याच्यामध्ये होता अत्याहार. अति आहार घेणं कसं मनुष्याच्या आरोग्याला सुद्धा आणि भक्तीला सुद्धा घातक आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. मग त्याच्यानंतर अति अधिक प्रयास म्हणजे कोणतीही गोष्ट वाजवीपेक्षा अधिक त्याच्या आहारी जाणे, अति अधिक प्रयास करणे हेही सुद्धा आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये कशा प्रकारे अधोगती निर्माण करते याची चर्चा आपण केली. मग त्याच्यानंतर प्रजल्पहा म्हणजे व्यर्थ बडबड, साप आणि बेडकाचं उदाहरण अशा प्रकारे आणि अनेक दैनंदिन उदाहरणांनी सुद्धा आपण चर्चा केली होती. मग त्याच्यानंतर आता आपण चर्चा करणार आहोत नियमाग्रह हा म्हणजे नियम आग्रह आणि नियम आग्रह यांच्यामधला फरक आणि तसेच नियम आग्रह म्हणजे जर आपल्या वेदांमध्ये दिलेल्या नियमांचं पालन जर आपण केलं नाही तर कशा प्रकारे आपण आपलं जीवन सुद्धा अधोगतीला प्राप्त होतं आणि आपली भक्ती सुद्धा अधोगतीला प्राप्त होते किंवा आपण आपल्या भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही नियमांच्या शिवाय, ते आपण आता या भागामध्ये वाचणार आहोत. त्याच्यानंतर जनसंघ आणि लवल्यम याच्याबद्दल सुद्धा वाचणार आहोत. तर मी वाचनाला सुरुवात करते. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. त्वरित लाभासाठी शास्त्रसंमत विधिविधानांचा उपयुक्त वादींप्रमाणे स्वीकार करणे यालाच नियम आग्रह असे म्हणतात.
आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी असणाऱ्या शास्त्रातील विधिविधानांची उपेक्षा करणे याला नियम अग्रह असे म्हणतात. आग्रह म्हणजे स्वीकार आणि अग्रह म्हणजे स्वीकार करण्यात अपयश होय. या दोन्ही शब्दांची नियम या शब्दाशी संधी साधल्याने नियमाग्रह हा शब्द उत्पन्न होतो. याप्रमाणे विशिष्ट शब्दांची संधी केल्यास नियमाग्रह या शब्दांच्या दोन अर्थांचा बोध होतो. ज्यांना कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य आहे त्यांनी आर्थिक विकासाकरिता नियमांचा स्वीकार करण्यास उत्सुक असू नये. तरीही आध्यात्मिक प्रगती करता त्यांनी श्रद्धेने शास्त्रसंमत विधिविधानांचे पालन केले पाहिजे. अवैध स्त्री संग, मांसाहार, जुगार आणि मादक द्रव्यांचे सेवन या गोष्टींना मिळून त्यांनी कठोरपणे नियमतत्वांचे पालन केले पाहिजे. वैष्णवांची निंदा करणाऱ्या मायावाद्यांचा संघही मनुष्याने टाळला पाहिजे. भौतिक सुखांची कामना असणाऱ्या भुक्तिकामी लोकांचे, निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुक्तिकामी साधकांचे आणि अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धिकामी लोकांचे वर्गीकरण हे अत्याहारींमध्येच करण्यात येते. अशा लोकांचा संग करणे मुळीच इष्ट नाही. तर आता नियमग्रह आणि नियमाग्रह यांचा फरक पाहिला. मग कशा प्रकारे नियमाग्रह आणि नियमाग्रह म्हणजे शास्त्रामध्ये नमूद केलेल्या विधिविधानांचं पालन केल्याने आपण आपल्या भक्तीच्या मार्गावर, आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो आणि मग त्या नियमांच्या विरुद्ध वागल्याने आपली अधोगती होते. आणि म्हणून शिला प्रभुपादांनी सांगितलेले हे जे 4 नियम आहेत त्यांचं प्रत्येक भक्ताने पालन केलं पाहिजे, सामान्य मनुष्याने सुद्धा पालन केलं पाहिजे. तेव्हाच तो आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये प्रगती करू शकतो. मग त्याच्यानंतर जनसंघ आपण पाहणार आहोत. तर वैष्णवांची निंदा करणारे भुक्तिकामी आणि मुक्तिकामी लोक, सिद्धिकामी लोक यांचं सुद्धा, ज्यांना सिद्धी प्राप्त करायचे असतात, मुक्ती प्राप्त करायची असते किंवा भौतिक सुखांची कामना असते आणि त्याच्यामुळे पुण्य कमवण्याच्या मागे लागतात आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची ज्यांची कामना असते, अशा लोकांचा संघ सुद्धा मनुष्याने टाळला पाहिजे. कारण आपण भगवद्गीतेमध्ये त्याचं अध्ययन करतो, भक्तीचं महात्म्य पाहतोय, भक्ती योगाचा अभ्यास केला. मग जिथे आपण पाहतो भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो भक्त असतो तो कधीच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही किंवा मुक्तीची सुद्धा अपेक्षा करत नाही. मग भक्ताची एकमेव इच्छा असते तो कधीही कोणत्याही अ, लोकांमध्ये, कोणत्याही शरीरामध्ये त्या आत्म्याला स्थान मिळो, फक्त त्याला भगवंतांचा विसर कधी पडता कामा नये हीच त्या भक्ताची इच्छा असते. तर अशा प्रकारे या काहीतरी निर्माण करण्याच्या, काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने किंवा मुक्तीची आशा असणाऱ्या सर्वसामान्य अज्ञानासोबत तर मनुष्याने संघ टाळलाच पाहिजे. परंतु अशा इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तींसोबत सुद्धा मनुष्याने संघ टाळला पाहिजे. मग पुढे वाचू. अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करून मनाचा विस्तार करण्याची कामना, निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची कामना किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे भौतिक संपत्ती प्राप्त करणे या सर्वांचा समावेश लवल्यामध्ये होतो. अशा भौतिक लाभांकरिता किंवा तथाकथित आध्यात्मिक प्रगतीकरता केलेले प्रयत्न हे कृष्ण भावनेच्या मार्गातील अडथळेच आहेत. मग लौल्यम सुद्धा इथे आपण पाहतो की जो निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची कामना करतो किंवा अष्टांग योगाची पद्धती तर अवलंबतो, परंतु काहीतरी योगसिद्धी मिळवण्यासाठी तो अष्टांग योगाचा मार्ग अवलंबत आहे, भगवंतांची आराधना करत आहे. परंतु भगवंतांच्या म्हणजे इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या संतुष्टीसाठी नव्हे तर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःला काहीतरी प्राप्त करण्यासाठी जेव्हा तो अष्टांग योगाचा अभ्यास करतो आणि अ, किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे भौतिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी भगवंतांची आराधना करतो, तर या सर्वांचा समावेश लवल्यामध्ये होतो. आणि जेव्हा मनुष्य या मार्गाला लागतो, जेव्हा त्याच्यामध्ये त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमळांच्या आशेशिवाय इतर कोणतीही आशा
आशेची उत्पत्ती होते त्याच्या मनामध्ये, तेव्हा त्या सर्व गोष्टी त्याच्या या भक्तीच्या मार्गामध्ये, कृष्ण भावनेच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करतात. मग जर आपण अत्याहाराच्या बाबतीत सांगावयाचे तर श्रील रूप गोस्वामींनी दिलेल्या उपदेशांची उपेक्षा करणे हेच भांडवलवादी आणि साम्यवादी यांच्यात सध्या चाललेल्या युद्धाचे कारण आहे. आधुनिक भांडवलवादी लोक आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीचा संग्रह करतात आणि साम्यवादी लोकांना त्यांच्या वैभवाचा हेवा वाटत असल्यामुळे ते अखिल संपत्तीचे राष्ट्रीयकरण करू इच्छितात. दुर्दैवाने संपत्तीची व संपत्तीच्या वितरणाची समस्या कशी सोडवावी हे साम्यवाद्यांना समजत नाही. यामुळेच जेव्हा भांडवलवाद्यांची संपत्ती साम्यवाद्यांच्या हातात पडते तेव्हा या समस्येचा मुळीच उलगडा होत नाही. या दोन विचार पद्धतींना विरुद्ध असणारी कृष्ण भावनेची पद्धती प्रतिपादन करते की अखिल संपत्ती श्रीकृष्णांची आहे आणि म्हणून ती संपत्ती जोपर्यंत श्रीकृष्णांच्या व्यवस्थापनाखाली येत नाही तोपर्यंत मानवी समाजाच्या आर्थिक समस्यांचे समाधान होऊ शकत नाही. साम्यवादी किंवा पुंजीवादी यांच्या हातात संपत्ती सोपविल्याने कोणत्याही समस्या सुटणार नाहीत. जर एखादी 100 रुपयाची नोट रस्त्यावर पडलेली असेल तर कोणीही ती उचलून खिशात घालू शकतो. असा मनुष्य प्रामाणिक नाही. दुसरा मनुष्य ती नोट्स पडलेली पाहिल आणि ती नोट तिथेच राहू देण्याचे ठरवेल, कारण त्याला वाटेल की आपण दुसऱ्याच्या संपत्तीला स्पर्श करू नये. अशा मनुष्याने जरी स्वतःच्या उपयोगाकरिता ते धन चोरलेले नसले तरी त्याचा उपयोग कसा करावा याची त्याला जाणीव नसते. तिसरा मनुष्य ती 100 रुपयाची नोट पाहतो आणि उचलतो. ज्या माणसाची ती नोट हरवली असेल त्याला शोधतो आणि ती नोट त्याच्याकडे सोपवतो. हा मनुष्य स्वतःच्या खर्चाकरिता ती नोट चोरत नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला तशीच रस्त्यावर पडूही देत नाही. नोट हरवलेल्या माणसाकडे हरवलेली नोट उचलून पुन्हा सुपूर्द केल्याने सिद्ध होते की असा हा मनुष्य प्रामाणिक आणि बुद्धिमानही आहे. भांडवलवाद्यांकडून साम्यवाद्यांकडे संपत्तीचे केवळ हस्तांतरण करण्याने आधुनिक राजकारणाची समस्या सुटू शकणार नाही. कारण असे निदर्शनास आले आहे की जेव्हा एखाद्या साम्यवादाला संपत्ती मिळते तेव्हा त्या संपत्तीचा विनियोग तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता करतो. या जगातील अखिल संपत्ती वस्तुतः श्रीकृष्णांची आहे आणि प्रत्येक जीवाला, मग तो मनुष्य असो अथवा पशु असो, आपल्या उपजीविकेकरता परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जेव्हा मनुष्य आपल्या उपजीविकेकरता आवश्यकतेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह करतो, मग तो भांडवलवादी असो किंवा साम्यवादी असो, तो चोरच आहे आणि म्हणून तो प्रकृतीच्या नियमानुसार दंडनीय आहे. मग याची सुद्धा आपण अनेक उदाहरणांनी, दैनंदिन उदाहरणांनी चर्चा केली की कशा प्रकारे मनुष्याला भगवंतांनी, प्रत्येक मनुष्याला आपला असा स्वतःचा कोटा दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. अधिक मिळवण्याच्या आशेने, स्वामित्वाच्या अधिकाराने किंवा मीपणाचा, माझा अहंकार आणि माझी इंद्रिय तृप्ती या सर्वांसाठी स्वतःची इंद्रिय तृप्ती पूर्ण करण्यासाठी इतरांच्या हक्काची गोष्ट घेऊ नये. आणि जो असा करतो तो प्रामाणिक मनुष्य नाही आणि बुद्धिमान सुद्धा नाही. आणि त्याचं अतिशय सुंदर असं एक उदाहरण शिला प्रभुपादांनी आपल्याला या 100 रुपयाची नोट जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा वेगवेगळ्या मनस्थितीचा मनुष्य कशा प्रकारे वागतो याचं उदाहरण आपण इथे पाहिलं. मग नंतर आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही भगवंताची आहे. सर्व चर आणि अचर जीवांचे पिता तेच आहेत. मग सजीव असो किंवा निर्जीव असो, अणुची उत्पत्ती ही भगवंतांपासून झालेली आहे, तेव्हा ही प्रत्येक गोष्ट त्यांची आहे. मग जो हा गोष्ट जाणतो तोच आपल्या भक्तीच्या मार्गावरती प्रगती करतो, कारण तो स्वतःच्या नव्हे तर भगवंतांच्या, ऋषिकेश पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण जे इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश आहेत त्यांच्या संतुष्टीसाठी तो कार्य करतो, नाहीतर स्वतःच्या संतुष्टीसाठी नव्हे. आणि जो असा स्वतःच्या संतुष्टीसाठी कार्य करतो आणि अनावश्यक धनसंचय करतो, स्वतःच्या कोट्यापेक्षा दुसऱ्यांच्या हिस्साचं सुद्धा जो हिसकावून घेतो, तो मात्र मग चोरच आहे.
मग हेच आपण आतापर्यंतच्या वाचनामध्ये पाहिलं. तर पुढे वाचूया. मग आता जसं मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं होतं, ईशोपनिषदमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत की भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण कशा प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि आपलं जीवन हे कृष्ण भावनामय, कृष्ण भावनाभवित जीवन व्यतीत करू शकतो. जागतिक संपत्तीचा उपयोग सर्व जीवांच्या कल्याणार्थ करता आला पाहिजे, कारण ही प्रकृती मातेची योजना आहे. प्रत्येकाला परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करून जगण्याचा अधिकार आहे. जेव्हा लोक योग्य रीतीने परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याची कला शिकतील, तेव्हा ते एक दुसऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाहीत आणि मगच आदर्श समाजाची स्थापना होऊ शकते. अशा आध्यात्मिक समाजाच्या मूलभूत सिद्धांताचा श्री ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्रात उल्लेख करण्यात आला आहे. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचित जगतां जगत् त्यक्तेन त्यक्तेन भुंजिता मामृदः कस्य स्विद्धनम्. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड आणि चेतन वस्तू परमेश्वराच्या मालकीची व त्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या व आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून त्याने त्यांचा स्वीकार करू नये. कृष्ण भावना भवित भक्ताला हे चांगले माहीत असते की एकमेकांच्या जीवनावर किंवा अधिकारांवर अतिक्रमण करावे न लागता सर्व जीवांच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पुरवण्याची संपूर्ण व्यवस्था करून भगवंतांनी या भौतिक विश्वाची निर्मिती केली आहे. या परिपूर्ण व्यवस्थेमुळे प्रत्येकाला त्याच्या वास्तविक गरजानुसार योग्य तो संपत्तीचा वाटा प्राप्त होतो आणि अशा रीतीने प्रत्येकाला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वानुसार शांततेने राहता येते. दुर्दैवाने परमेश्वराच्या योजनेवर विश्वास नसणारे तसेच उच्चतर आध्यात्मिक विकासाची इच्छा नसणारे भौतिकवादी लोक भगवंतांनी प्रदान केलेल्या बुद्धीचा दुरुपयोग करतात आणि ते केवळ भौतिक वस्तूंचा अधिकाधिक संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. ते आपली भौतिक प्रगती साधण्याकरता अनेक पक्षांची स्थापना करतात. उदाहरणार्थ भांडवलवादी आणि भोगवादी साम्यवाद. त्यांना जीवनाचे परमलक्ष्य किंवा परमेश्वराच्या नियमांविषयी मुळीच आस्था नसते. इंद्रिय तृप्तीच्या अनंत इच्छा तृप्त करण्यासाठी सदैव उत्सुक असणारे ते लोक आपल्या सहजीवी बांधवांचे शोषण करण्याच्या आपल्या सामर्थ्यामुळे सहज उठून दिसतात. मग आतापर्यंतच्या वाचनामध्ये आपण पाहिलं की याची चर्चा आपण याच्या आधी सुद्धा केली की जेव्हा मनुष्य स्वतःच्या संतुष्टीसाठी किंवा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतानी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा दुरुपयोग करतो, मग मनुष्य व- बुद्धिवंताची बुद्धी सुद्धा मीच आहे असं भगवंतानी सांगितलेलं आहे. मग तरी सुद्धा तो ती भगवंतांनी दिलेली बुद्धी आहे याचा उपयोग मी भगवंतांसाठी करेन असा विचार न करता जेव्हा तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो, मग त्याच्यासाठी आपण सायंटिस्टचं उदाहरण पाहिलं होतं किंवा जे लेखक असतात त्यांचं उदाहरण सुद्धा पाहिलं होतं. मग जेव्हा त्यांनी त्याचा उपयोग समाजामध्ये भक्तीचा प्रसार, कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी भगवंतांसाठी केला नाही, तर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा ते स्वतः पैसे कमवण्यासाठी, फेमस होण्यासाठी जेव्हा ते आपल्या लिखाणाचा, आपल्या बुद्धीचा उपयोग इतर भौतिक गोष्टींसाठी, भौतिक आनंदासाठी करतात, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी नक्कीच व्यर्थ असतात. मग कशा प्रकारे फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी केलेलीच प्रत्येक गोष्ट ही आपल्या भक्तीच्या मार्गात आपल्याला प्रगती करून देते किंवा आपण आपल्या भक्तीमध्ये प्रगती करतो आणि कृष्ण भावनेच्या या मार्गावरती आणखी एक पाऊल पुढे टाकतो. अन्यथा आपण या सर्व नियमांचा उपयोग वापर जर न करता आपण स्वतः जो मनुष्य, अज्ञानी मनुष्य, साम्यवादी, मग भौतिकवादी, भोगवादी, मग भांडवलवादी असो किंवा साम्यवादी असो, जेव्हा तो स्वतःच्या संतुष्टीकरिता भगवंतांना केंद्रस्थानी न ठेवता सेल्फ सेंटर्ड लोक जेव्हा ज्यांना म्हणतो आपण, मग तशा प्रकारे तो जेव्हा सेल्फ सेंटर्ड असतो, प्रत्येक गोष्ट त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आनंदासाठी, मग तो कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. आजच्या या कलियुगामध्ये आजूबाजूच्या समाजामध्ये आपण पाहतो की मग तो मनुष्य कोणतीही भूमिका निभावत असो,
जेव्हा तो जास्त सेल्फ सेंटर्ड बनतो, आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता फक्त स्वतःच्या संतुष्टीसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो कोणत्याही स्तरापर्यंत स्वतःचं पतन करून घेऊ शकतो. परंतु त्याचं उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. आणि अशा प्रयत्नांमध्ये तो आपली नातीसुद्धा गमावतो आणि आपली भगवत भावनेमध्ये उन्नती करण्याची आपली संधीसुद्धा गमावतो. आणि त्याच्यामुळे असे जे लोक असतात की जे स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी इतरांना तोडवून किंवा इतरांच्या भावनांचं अ, विचार न करता फक्त सेल्फ सेंटर्ड बनून प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती करत असतात, असे लोक सहज उठून दिसतात. आणि आपण अशा जेव्हा मनुष्य भक्तीच्या मार्गावरती वाटचाल करतो, अशा लोकांमधला फरक आपण लगेच जाणू शकतो. कारण हीच आपल्यावरती असलेली भगवंतांची कृपा, श्रील प्रभुपादांची कृपा असते, जे आपल्याला भक्त आणि अभक्त यांच्यामधला फरक दाखवून देण्यासाठी मदत करतात. आणि आपण यांचा संग करायचा की नाही याच्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढे वाचूया. श्रील रूप गोस्वामींनी सांगितलेल्या अत्याहार इत्यादी मूलभूत दोषांचा मानव समाजाने त्याग केल्यास मनुष्य व पशु, भांडवलवादी व साम्यवादी सॉरी इत्यादींमध्ये असलेले शत्रुत्व नष्ट होईल. या व्यतिरिक्त आर्थिक व राजकीय गैरव्यवस्था, अस्थिरता इत्यादी समस्यांचेही समाधान होईल. कृष्ण भावनामृत आंदोलनाने वैज्ञानिकरित्या प्रदान केलेल्या आध्यात्मिक ज्ञान आणि त्याच्या आचरणाद्वारे अशा शुद्ध चेतनेची जागृती होते. संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदवू शकेल अशा आध्यात्मिक समाजाची निर्मिती या कृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे होऊ शकते. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने आपली भावना शुद्ध केली पाहिजे आणि या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा पूर्ण अंतःकरणाने आश्रय घेऊन भक्तिमय सेवेला बाधक असणाऱ्या उपर्युक्त 6 दोषांपासून आपली मुक्तता केली पाहिजे. एक मिनिट हा, पुढचं ओपन करते. तर अशा प्रकारे आपण आपला दुसऱ्या श्लोकाचं अध्ययन पूर्ण केलेलं आहे. आणि थोडीशी चर्चा करूया आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या तिसऱ्या श्लोकाचं अध्ययनाला सुरुवात करूया. सॉरी, एक मिनिट. तर मग शेवटच्या भागामध्ये आपण पाहिलं आपल्या वाचनामध्ये की कशा प्रकारे जो सेल्फ सेंटर्ड व्यक्ती जे असतात, स्वतःच्या संतुष्टीसाठी कशा प्रकारे ते कोणत्याही स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कधीच कोणता विचार करू शकत नाहीत किंवा कोणताच विचार न करता समोरच्या व्यक्तीला दुःख होईल याचा सुद्धा विचार न करता जेव्हा ते आचरण करत असतात, मग तशा आचरणाद्वारे ते अ, स्वतःचा स्वतःचंच पतन करत असतात. मग जेव्हा मनुष्य या सगळ्या गोष्टी समजून घेईल, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करून भक्तीच्या मार्गावर वाटचाल करेल आणि भक्तीच्या मार्गावरती स्थित झाल्यानंतर श्रील रूप गोस्वामींनी सांगितलेल्या या अत्याहार इत्यादी मूलभूत दोषांचा जेव्हा तो त्याग करेल, तेव्हा तो नक्कीच एक उत्तम व्यक्ती म्हणून या समाजामध्ये तो वावरेल. आणि तेव्हा जेव्हा तो या गोष्टींची जाणीव त्याला होईल, तेव्हा तो नक्कीच ही जी सामाजिक व्यवस्थेचं जे अ, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांचं जे संतुलन बिघडलेलं आहे ते सगळं नक्कीच स्थिर होईल. आणि या सर्व समस्यांचं समाधान होऊन मानव हा सुखी आणि समाधानी होईल. परंतु जसं आपण याच्या आधी सुद्धा अनेक वेळा चर्चा केली, त्याच्यावरती असणाऱ्या त्रिगुणांच्या प्रभावामुळे मनुष्य कशा प्रकारे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपलं आयुष्य व्यतीत करण्याऐवजी तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून
इतरांना त्रास देतो, तेव्हा तो कधीच आपल्या या भौतिक आयुष्यातच काय, आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती करू शकत नाही. आणि अशामुळे समाजामध्ये असणारा जो समतोल आहे तो बिघडेल. आणि जसं आपण याच्या आधी चर्चा केली होती, गरीब हा आणखी जास्त गरीब होतो आणि श्रीमंत हा आणखी जास्त श्रीमंत होतो. आणि याच्यामुळेच समाजातला समतोल बिघडतो आणि मनुष्याचं पतन होतो, त्याची अधोगती होते. मग प्रत्येक मनुष्याने भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या अ, विचारांचा किंवा अ, उपदेशांचं पालन केलं पाहिजे. आणि श्रील रूपा गोस्वामींनी सांगितलेल्या या सर्व नियमांचं पालन करून त्यांनी आपली भक्ती आणखी स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कृष्ण भावना भवित जीवन व्यतीत केलं पाहिजे. आणि जेव्हा तो या 6 दोषांपासून आपली मुक्ती करेल, तेव्हा तो नक्कीच या भगवत भक्तीच्या कृष्ण भावनेच्या मार्गामध्ये यशस्वी वाटचाल करतो. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने ज्याला आपल्या भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, त्यांनी या 6 दोषांपासून दूर राहिलं पाहिजे. तर हेच आपण आपल्या या दुसऱ्या श्लोकामध्ये आज पाहिलं. तर आता आपण वाचूया आपला हा तिसरा श्लोक. एकच मिनिट द्या मला. हरे कृष्ण माताजी. एक विचारू का? हो, चालेल ना माताजी. आता तुम्ही पीडीएफ पाठवलेत ना उपदेशामृतचे, तर हा. तिसऱ्या श्लोकासाठी कोणतं पीडीएफ ओपन करायचंय? 4 नंबरचं पीडीएफ, नंबर 4 लिहिलेला आहे ना माताजी. हे पाहिजे दिसतंय हा का? हा हा उपदेशामृत शिरो 4. हा, हा, हे उपदेशामृत जर ओपन शून्य केलं सात. ना, आपल्याला तिसऱ्या श्लोकाचं ओपन होईल. हा, चालेल चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. मग आता आपण वाचन करूया आपल्या तिसऱ्या श्लोकाचं. तिसरा श्लोक. हरे कृष्ण माताजी. उत्साहात निश्चयात हरे कृष्ण. धैर्यात तत्तत् कर्म हरे प्रवर्तना. कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. वाचू का? हो, श्लोक पूर्ण करते, मग तुम्ही घ्या चालेल. वाचायला. हो. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्याग सतो वृत्ते षड्भिर्भक्तिर्प्रसिद्ध्यति प्रसिद्ध्यति. हरे कृष्ण. श्री कृष्ण. शब्दात पण वाचता येते ना? हो. येस. उत्साहात उत्साहाने, निश्चयात निश्चयाने, धैर्यात धैर्याने, तत्तत्कर्म भक्तिमय सेवेला अनुकूल असणाऱ्या विविध क्रिया प्रवर्तनात करून, संगत्यागात अभक्तांच्या अभक्तांच्या संगतीचा त्याग करून, स्वतः महान पूर्व आचार्यांच्या वृत्ते पदचिन्हांचे अनुसरण करून, षड्भी या 6 भक्तिमय सेवा भक्ती भक्तिमय सेवा प्रसिद्ध्याती उन्नत होते अथवा सफल होते. भाषांतर. शुद्ध भक्तिमय सेवा करण्यास अनुकूल असणारी 6 तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. उत्साही असणे. 2. निश्चयी असणे, दृढ विश्वासाने प्रयत्न करणे. 3. धैर्यवान. 4. नियमक तत्वानुसार कार्य करणे. उदाहरणार्थ श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. 5. अभक्तांच्या. एक मिनिट मात्र. एक मिनिट. 5. अभक्तांच्या संगतीचा त्याग. आणि 6. पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. निसंशय या 6 तत्वांमुळे विशुद्ध भक्तिमय सेवेची पूर्ण सिद्धी निश्चित होते. तात्पर्य. श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा का, काल्प काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये 1.1.1 भक्तिमय सेवेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितली आहे. अन्या अन्याभिला विलासिता शून्यम ज्ञानकर्माध्यनावृत्तम अनु अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा.
भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्ती म्हणजे भगवंतांना अनुकूल अशी भक्तिमय सेवा करणे होय. अशी भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूपासून अर्थात सकाम कर्म, निर्विशेषवादी ज्ञान आणि इतर सर्व स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन होय. जेव्हा आपण अनुशीलन असे म्हणतो तेव्हा सक्रियतेचा बोध होतो. काही तथाकथित योगी सांगतात त्याप्रमाणे निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे अध्यात्माचे अनुशीलन नव्हे. ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी असे ध्यान चांगले असू शकेल आणि याच कारणास्तव कधीकधी विचलित करणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी अशा ध्यानाची शिफारस केली जाते. ध्यान म्हणजे निदान काही काळाकरिता करता तरी निरर्थक कार्यापासून निवृत्त होणे होय. तथापि भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक क्रियांना केवळ रोखते इतकेच नव्हे तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय कार्यामध्ये निमग्नही करते. प्रल्हाद महाराज म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य संख्या सख्यम साख्यपात परिवेदनम. सख्य आत्मनिवेदनम. भक्तिमय सेवेचे 9 विधी पुढील प्रमाणे आहेत. भगवंतांचे नाम आणि यशाचे श्रवण करणे, भगवंतांच्या यशाचे कीर्तन करणे, भगवंतांचे स्मरण करणे, भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणे, भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा करणे, भगवंतांना वंदन करणे, भगवंतांचा दास म्हणून कार्य करणे, भगवंतांची मैत्री करणे, भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम ही पहिली पायरी होय. मनुष्याने अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करू नये. भगवद्गीतेत 4.34 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने योग्य व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी तुला ज्ञान प्राप्त करू तुला ज्ञान प्राप्त करू शकतात कारण तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. मुंडकोपनिषदात ही म्हटले आहे की तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा विगच्छेत. दिव्य विज्ञान जाणून घेण्याकरता मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नम्र भावनेने ही दिव्य गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची ही पद्धती केवळ मानसिक कल्पनेवर आधारलेली नाही. यासंबंधी श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सांगितले की ब्रह्मांड भ्रमिती कवन भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तील ता बीज. ब्रह्मांड भ्रमण करणाऱ्या अनेक भाग्यवान जीवांनाच भक्तिलतेचे बीज प्राप्त होऊ शकते. हे सर्व गुरु आणि श्रीकृष्ण यांच्याच कृपेमुळे होते. चैतन्य चरितामृत मध्ये लिहिला 19.151. स्वरूपतः आनंदमय असणाऱ्या जीवांसाठी हे भौतिक जग म्हणजे एक बंदीशाळाच आहे. त्यांना वास्तविकपणे क्षणभंगूर सुखाने युक्त असणाऱ्या या जगाच्या बंदीग्रहातून मुक्त होण्याची इच्छा असते. परंतु विषयीचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर स्थानांतर करणे भागच असते. अशा प्रकारे जीव संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात. जेव्हा एखादा मनुष्य सद्भाग्याने शुद्ध भक्ताच्या संगतीत येतो आणि नम्रपणे त्यांच्याकडून श्रवण करतो तेव्हा तो भक्ती मार्गाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करतो. जो मनुष्य प्रामाणिक आहे त्यालाच अशी संधी प्रदान केली जाते.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा अखिल मानवी समाजाला अशी संधी प्रदान करीत आहे. जर सुदैवाने कोणी या सुसंधीचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग त्वरित उघडला जातो. मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वग्रही किंवा भगवद्धामात परत जाण्याच्या या सुसंधीचा लाभ घेतला पाहिजे. उत्साहाविना मनुष्य यशस्वी होऊच शकत नाही. भौतिक जगतातही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने उत्साही असणे आवश्यक असते. एखादा विद्यार्थी, व्यापारी, कलाकार किंवा इतर कोणीही असो, ज्याला आपल्या क्षेत्रात यश हवे असते त्याने उत्साही असलेच पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्येही मनुष्याने अत्यंत उत्साही असले पाहिजे. मनुष्य मनुष्य धर्म मनुष्य म्हणजे कर्म होय, परंतु कर्म कोणासाठी? तर कर्म हे सदैव श्रीकृष्णा प्रित्यर्थ करावे. कृष्णार्थालिखित चेष्टा भक्तिरसामृत सिंधूमध्ये भक्तियोगामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने जीवनातील सर्व अवस्थांमध्ये आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार काही कार्य केले पाहिजे. असे नाही की मनुष्याने आपली कर्मे सीमित अथवा मर्यादित करावीत. श्रीकृष्ण हे सर्वव्यापी आहेत. यास्तव श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात त्यानुसार त्यांच्यापासून स्वतंत्र असे काही नाही. भगवद्गीता 9.4 मध्ये मया तन्मिदं सर्व जगद्व्यक्तमूर्तिना मच्छत्ता निसर्वभूतानि न चाहं तेष्वस्थिता. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे अखिल जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि श्रीकृष्णाच्या सेवेसाठी अनुकूल अशीच कार्य केली पाहिजेत. उदाहरणार्थ, आता आम्ही ध्वनी पुनरुच्चारक यंत्राचा डिक्टाफोन उपयोग करीत आहोत. ज्या भोगवादी मनुष्याने या यंत्राचा शोध लावला होता त्याचा उद्देश होता की व्यापारी लोकांनी, भौतिकवादी साहित्य लिहिणाऱ्या लोकांनी या यंत्राचा लाभ घ्यावा. या यंत्राचा उपयोग भगवंतांच्या सेवेकरता व्हावा असे त्याला निश्चितपणाने वाटले नव्हते. परंतु आम्ही कृष्ण भावना भावित साहित्य रचण्याकरिता या यंत्राचा उपयोग करीत आहोत. अर्थात ध्वनी पुनरुच्चारक यंत्राची निर्मिती ही पूर्णतः श्रीकृष्णाच्या शक्तीच्या अंतर्गतच आहे. या यंत्राच्या इलेक्ट्रॉनिक कार्यप्रणाली सहित इतर सर्व भाग हे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संमिश्रणाने बनलेले आहेत. संशोधकाने हे जटिल यंत्र बनवण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग केला आणि त्याची बुद्धी तसेच यंत्राचे घटक श्रीकृष्णानेच पुरवले आहेत. श्रीकृष्णांच्या कथनानुसार मस्थानी सर्व भूतानी, सर्व काही माझ्या शक्तीवर आधारित आहे. अशा प्रकारे कृष्ण भक्ताला समजू शकते की या अर्थी श्रीकृष्णाच्या शक्तीपासून स्वतंत्र असे काहीही नाही. त्या अर्थी अनेक वस्तूंचा उपयोग कृष्ण सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावना भावित बुद्धीद्वारे केलेला प्रयत्न म्हणजे उत्साह होय. ज्या साधनांच्या योगे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठी उपयोगात आणता येईल अशी योग्य साधने कृष्ण भक्त शोधून काढतात. निर्बंध हा कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. भक्तिमय सेवेचे आचरण म्हणजे निष्क्रिय ध्यान नव्हे, तर आध्यात्मिक जीवनाच्या प्रमुख भूमिकेतील प्रत्यक्ष कर्म आहे. भक्तियुक्त कर्म धैर्याने केले पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याने अधीर होऊ नये. वास्तविकपणे या कृष्ण भावनामृताचा प्रारंभ एकट्याने करण्यात आला आणि प्रारंभी काहीच प्रतिसादही मिळाला नाही. परंतु धैर्याने आम्ही आमची भक्तिमय सेवा चालू ठेवली. लोकांना हळूहळू या आंदोलनाचे महत्त्व समजू लागले आणि आता ते उत्सुकतेने आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. भक्तिमय सेवा करताना मनुष्याने अधीर होऊ नये, तर
गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेवर अवलंबून राहावे. आध्यात्मिक गुरुकडून उपदेश ग्रहण करावा आणि त्याचे धैर्याने पालन करावे. यशस्वी कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी धैर्य आणि विश्वास या दोहोंची नितांत आवश्यकता आहे. एखाद्या नवविवाहित वधूला स्वाभाविकपणेच आपल्या पतीपासून संततीची अपेक्षा असते, परंतु ती विवाहानंतर लगेच संतान होण्याची अपेक्षा करू शकत नाही. अर्थात विवाहानंतर लगेच ती अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकते, पण त्यासाठी तिने पतीला शरण गेले पाहिजे आणि तिला विश्वास असला पाहिजे की आपल्या ठायी गर्भधारणा होऊन यथासमयी अर्भकाचा जन्म होईल. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये शरणागत होणे म्हणजेच निश्चयी असणे होय. भक्त जाणतो की अवश्य अवश्य रक्षिबे कृष्णा, श्रीकृष्ण निश्चितच माझे रक्षण करतील आणि भक्ती मार्गामध्ये यशस्वी होण्यासाठी मला सहाय्य करतील. यालाच निश्चय असे म्हणतात. पूर्वी आपण वर्णिलेल्याप्रमाणे. थांबूया प्रभूजी, थोडीशी चर्चा करू हो, आणि यस. मग पुढे अरे, टिया बघतो. यस. हो, हरे कृष्ण. तर आता भक्तीच्या मार्गामध्ये अधोगती आणणारी 6 लक्षणं आपण पाहिली. मग ज्याचा भक्तीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भक्ताने ज्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला शिला रूपा गोस्वामींनी केलेलं आहे. मग किती लहान लहान गोष्टी आणि शिला रूपा गोस्वामींनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर आपल्या या 6 गोस्वामींचं महत्त्व आपण आपल्या आयुष्यात जाणतो की जर ते नसले असते तर या भक्तीच्या मार्गावरती आपण वाटचालच कशी केली असती. मग जसं एक छोटंसं उदाहरण आता मला असं आठवतंय की समजा कोणी 10वीच्या बोर्डाची परीक्षा देत आहे, पण त्यांना बोर्डाचा सिलेबस काय असतो, ट्युशन सगळं त्यांचं झालेलं असतं, परंतु त्या एक्झामसाठी ती जी कंटिन्युटी लागते, मग शेवट एक्झाम म्हणजे नेहमी त्यांना प्रॅक्टिस टेस्ट करत राहाव्या लागतात. मग अभ्यासाचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना स्पेशल गायडन्स सुद्धा मिळत असतो. समजा तो स्पेशल गायडन्स मिळाला नाही, नुसतंच त्यांनी ट्युशन्स केले, शाळा केले, तर ते त्यांना जी ज्या मार्क्सचं त्यांचं जे टार्गेट असतं तिथंपर्यंत ते पोहोचू शकणार नाहीत. मग त्यांना ज्याप्रमाणे नेहमी एक मार्गदर्शनाची गरज असते, पण तो जो त्यालाच आपण मोटिवेशन असं म्हणतो. तर आपल्या भक्तीमध्ये आपल्याला मोटिवेशन देण्यासाठी आपल्याला आपल्या या 6 गोस्वामींनी आपल्याला अतिशय सुंदर शब्दामध्ये या अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि प्रत्येक भक्ताला ते इथे त्यांच्या या शब्दांद्वारे त्यांच्या या मार्गदर्शनाद्वारे आपण आपल्या प्रत्येक भक्ताला ते भक्तीच्या या मार्गावरती विचलितपणे आपल्या मार्गभ्रमण न करता आपण कशा प्रकारे आपल्या मार्गावरती स्थित राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन ते आपल्याला करतायत. मग इथे आता आपण चर्चा करूया की पहिल्या 3 जे आहेत 3 अनुकूल असणारी तत्व. पहिली सॉरी 3 तत्व म्हणजे इथे उत्साह, निश्चय आणि धैर्य. मग आता शिला प्रभुपादांनी आपल्याला आपल्या वेदांमधल्या अनेक उदाहरणावरून भगवद्गीतेमधलं उदाहरण श्लोक, मग त्याच्यानंतर भगवद्गीतेमधला शिला प्रभुपादांनी हा आपल्याला एक मिनिट भक्ती रसामृत सिंधूचा आपण श्लोक दिला होता आणि मग भागवतमचे श्लोक आणि त्याच्यानंतर भगवद्गीतेमधला हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानितस्तत्वदर्शिनः. मग जेव्हा आपण आध्यात्मिक गुरुकडे जाऊन त्यांना शरण जातो आणि मग त्यांना भगवंतांविषयीचे प्रश्न विचारतो, तेव्हाच आपण आपल्या या चंचल अशा मनाला कंट्रोल सुद्धा करू शकतो आणि भक्तीच्या मार्गावरती प्रगती सुद्धा करू शकतो. मग पुन्हा इथे या मार्गावरती प्रगती करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या नियमांचा आपण पालन केलं पाहिजे आणि कोणत्या क्रियांचं आपण पालन केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन आपल्याला भागवतामध्ये प्रल्हाद महाराज करतात. की श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं साख्यम आत्मनिवेदनम. मग भक्तीच्या या ज्या 9 क्रिया आहेत
याच्यामुळे याला नवविधा भक्ती असं म्हटलं जातं याला. मग श्रवणाने सुरू झालेली ही भक्ती आत्मनिवेदनापर्यंत आपण कशी पोहोचवायची याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला भागवतममधून आपण पाहतो. भागवतांच्या या श्लोकांमधून प्रल्हाद महाराज स्वतः करतात किंवा भगवंतांच्या अनेक महान भक्तांपासून आपण या भक्तीच्या या मार्गांचं अ, या ज्या स्टेप्स आहेत भक्तीच्या, नवविधा भक्तीच्या किंवा श्रवणमपासून आपल्या भक्तीमध्ये श्रवणम का महत्वाचं आहे, मग त्याच्यानंतर मनुष्याने कीर्तन का करावं, भगवंतांचं नामस्मरण का करावं, त्यांच्या पादसेवन त्यांच्या चरणकमळांची सेवा का करावी, मग त्याच्यानंतर अर्चनम, भगवंतांची अर्चना कशी करावी, वंदनम, भगवंतांना वंदन कसं करावं, भगवंतांचा दास बनून त्यांची सेवा कशी करायची, भगवंतांना सखा समजून आयुष्य कसं व्यतीत करायचं आणि त्यांच्यासमोर आत्मनिवेदनम, आत्मसमर्पण कसं करायचं. आणि जेव्हा आपण या सर्व क्रिया फॉलो करतो तेव्हा नक्कीच आपण कृष्ण भावनेच्या या मार्गावरती वाटचाल करतो. मग ज्या आपल्या आयुष्यामधल्या प्रॉब्लेम्स असतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं म्हणजे सोल्युशन सुद्धा या नवविधा भक्तीमध्ये आहे. जेव्हा आपण बाकी जसं आपण याच्या आधी चर्चा केली होती की आपल्या कानांना आपण ट्रेनिंग द्यायचं की आपण काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही, ही गोष्ट जेव्हा आपण आपल्या कानांना ट्रेनिंग देतो आणि श्रवणम म्हणजे फक्त कृष्णकथाच ऐकतो, भगवंतांचं वर्णन, भगवंतांच्या लीलाच ऐकतो, तेव्हा नक्कीच त्या कानाला एक प्रकारची ट्रेनिंग मिळते. आणि मग थोड्या दिवसांनी असं होतं की त्या कानाला फक्त जर ती कृष्णकथा असली, भगवंतांचं नामस्मरण असलं, भगवंतांची स्तुती असली तेवढंच ऐकू येतं. त्याच्यापेक्षा निरर्थक अशी बडबड त्या कानापर्यंत पोहोचतच नाही. ही गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली ट्राय सुद्धा करू शकता किंवा याच्यावरती सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह केलेल्या डॉक्युमेंट्स आहेत. व्यक्ती जेव्हा एका गोष्टीवरती फोकस करून तो अवितरितपणे फक्त त्याच्याबद्दलच ऐकत राहतो, त्याच्याबद्दलच विचार करत राहतो, त्याला तेव्हा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवरती तो फोकस करू शकत नाही, कारण त्याचा फोकस हा एकाच गोष्टीवरती स्थित झालेला असतो. त्याप्रमाणे जेव्हा आपण सतत भगवंतांच्या महान भक्तांकडून की ज्यांनी भगवंतांचं सत्य जाणलेलं आहे अशा भक्तांकडून जेव्हा आपण ऐकतो भगवंतांविषयी, तेव्हा नक्कीच आपण आपल्या भक्तीच्या मार्गावरती प्रगती करू शकतो. मग भगवंतांचं कीर्तन करणं, भगवंतांची आराधना करणं, चरणकमलांची सेवा करणं, या सर्व सेवा आपल्याला या मार्गामध्ये आणखी दृढ बनवतात. भगवंतांची भगवंतांना वंदन करणं, त्यांचा दास बनवून राहणं, कारण या अणुअणूची निर्मिती त्यांनी केलेली आहे. प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या सहमतीनेच होत आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय गवताचं पातं सुद्धा हलत नाही. जेव्हा आपण अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांचा दास्यत्व स्वीकारतो तेव्हा नक्कीच ते परमपिता या नात्याने आपल्या सर्व पुत्रांची, आपल्या सर्व मुलांची काळजी घेतात आणि आपल्या भक्ताचा ते कधीच नाश होऊ देत नाहीत. मग साख्यम आणि आत्मनिवेदन, मग जसा अ, भगवंतांसारखा सखा या संपूर्ण तिन्ही लोकातच काय ब्रह्मांडामध्ये सुद्धा शोधून मिळणार नाही. कारण प्रत्येक जीव हा त्याचं शरीर हे नश्वर नसतं, त्याच्या शरीराचा हा अंत होणारच आहे आणि त्याला तो अ, ज्याला जन्म आणि मृत्यू, या जन्म मृत्यू जरा व्याधी या सर्व स्टेजेसमधून जावंच लागतं. मग ते खुद्द देव असले, उपदेव असले, ब्रह्मदेव असले तरी सुद्धा त्यांना भगवंतांच्या इच्छेनुसारच कार्य करावं लागतं. भगवंतांच्या अनुमतीशिवाय ते कोणतंच कार्य करू शकत नाही. आणि मनुष्याच्या मैत्रीचा जर विचार केला तर या कलियुगामध्ये आपण पाहतो प्रत्येक व्यक्ती कशा प्रकारे सेल्फ सेंटर्ड बनली आहे आणि स्वतःची गोष्ट पूर्ण करण्यासाठी तो कशा प्रकारे खोट्या मैत्रीचा दावा करणारे सुद्धा अनेक लोक या जगामध्ये आपण आजूबाजूला प्रत्येक पावली आपण पाहतो अशा लोकांची उदाहरणं. मग तेव्हा जेव्हा आपण भगवंतांनाच आपला सखा मानून आपलं आयुष्य व्यतीत करत असतो तेव्हा नक्कीच आपण या भक्तीच्या मार्गावरती वाटचाल अवितरतपणे कोणतंही पतन न होता वाटचाल तर करू शकतोच, पण परम आनंदाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. कारण त्यांच्यासारखा सखा या जगात कोणी आजपर्यंत झाला नाही किंवा होणारही नाही, कारण ते परममित्र या नात्याने प्रत्येक वेळेस आपल्या भक्तांच्या सोबत असतात. आणि मग त्याच्यानंतर शेवटची गोष्ट येते आत्मनिवेदनम. मग जिथे आत्मनिवेदन असतं किंवा त्यालाच आपण म्हणतो भगवंताच्या चरणकमळांवरती आत्मसमर्पण, तर
माझ्या मते किंवा मला असा माझा विचार आहे की तिथे हा फुल स्टॉप लागतो, की तुम्हाला दुसरी कोणतीच गोष्ट करायची गरज नाही. जेव्हा आपण आपलं सर्वस्व त्या चरणकमळांवरती अर्पित करतो, तेव्हा आपली पूर्णतोपरी सर्वतोपरी जबाबदारी ही भगवंत घेतात आणि आपण त्यांच्या हाती सुखरूप राहू शकतो. मग ज्या मनुष्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम नको आहे, आनंद शांतीची अनुभूती घ्यायची आहे, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे, या भौतिक भवबंधनामधून, या भौतिक नात्यांमधून शांतता हवी असेल, तेव्हा आपण जेव्हा फक्त एकच गोष्ट करायची आहे, या भक्तीच्या नवविधा भक्तीच्या स्टेप्स करून, या 9 स्टेप्सना फॉलो करून जेव्हा आपण आत्मनिवेदनापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपल्याला दुसरी कोणतीच गोष्ट करायची गरज राहत नाही. कारण आपल्याला या सर्व गोष्टींची सवय ही आधीच लागलेली असते. आणि ज्या क्षणी आपण आपल्या त्या परमपुरुषाच्या परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णाच्या चरणांवरती आत्मसमर्पण करतो, तेव्हा नक्कीच आपण परम आनंदाची अनुभूती प्राप्त करू शकतो. मग त्याच्यानंतर भक्तिरसामृत सिंधूचा सुद्धा श्लोक इथे पाहतो, की जेव्हा आपण भगवंतांच्या चरणकमलांवरती आता जिची चर्चा केली, की भक्ती करतो, त्यांची सेवा करतो, आणि तेव्हा नक्कीच आपण या भक्तीच्या मार्गावरती उत्तम भक्तिमय सेवा करून भगवंतांना अनुकूल सेवा ही करायलाच हवी, करू शकतो. आणि अशी भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूंपासून आणि अर्थात सकाम कर्म आणि निर्विशेष ज्ञान इतर स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. मग ही भक्ती जेव्हा आहे फक्त आणि फक्त भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण यांना समर्पित करून यांच्या संतुष्टीसाठी आपण करतो, त्याच्यामध्ये कोणताही स्वत्व स्वामित्वाचा अधिकार, स्वार्थी भावना, स्वार्थी अभिलाषा नसतात, तेव्हा नक्कीच आपण आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये प्रगती करू शकतो. मग भक्तीचे हे सर्व अंग आपण पाहिले. मग त्याच्यामध्ये जसं आता मोटिवेशनल स्पीकर्स आपण पाहतो, की कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला एक मोटिवेशन असलं किंवा एक उत्साह असला तरच आपण ते करू शकतो. पूर्ण प्रत्येक वेळी भौतिक भवबंधनामध्ये अडकून मला ही गोष्ट मिळाली नाही, माझ्या या मनासारखं असं झालं नाही किंवा माझं तसं झालं नाही, असा जो नेहमीच निरुत्साही निगेटिव्ह असणारा मनुष्य असतो, जर आपण याची चर्चा केलेली आहे त्याच्यासमोर जर आपण राहिलो, तर त्याच्या ज्या वाईब्स आहेत त्या आपल्याला पण निरुत्साही बनवतात. मग समजा म्हणूनच आपण नेहमी जो एकदम ज्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते, तो नेहमी आपलं कोणतंही कार्य करण्यासाठी उत्साही असतो, अशा व्यक्तीच्या सोबत आपण जर राहिलं तर आपल्याला सुद्धा त्याच्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. आणि असा हा उत्साह हा आपण प्रत्येक वैष्णवामध्ये पाहतो. प्रत्येक भगवंतांच्या भक्तामध्ये जो भगवंतांच्या कीर्तनामध्ये नाचत आहे, भगवंतांचं नामस्मरण करताना त्याच्या चेहऱ्यावर असणारा जो उत्साह आहे, तो आपल्याला जास्त एनर्जी देतो. आणि म्हणून आपण नेहमी भक्तांशी संग केलं पाहिजे, हे आपण नेहमीच पाहतो. आणि असा हा उत्साह आपल्या भक्तीच्या मार्गावरती आपल्या प्रत्येक भौतिक कार्य करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोत्साहन देत असतो आणि भक्तीच्या मार्गावरती पण देतो. समजा आपण फक्त भक्तीच्या मार्गावरच नव्हे, तर या दैनंदिन जीवनामध्ये आपलं भौतिक कार्य ते कोणतंही असो, जेव्हा आपल्याकडे तो उत्साह असतो, तेव्हा 100% जेव्हा आपण एक पाऊल पुढे जाऊन प्रयत्न करतो, भगवंत 100 पावलं पुढे येऊन त्या भक्ताचा हात धरतात. मग एक पाऊल पुढे जाण्याचा तो जो उत्साह आहे, तो आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी बनवतो. मग निश्चयी असणे, दृढ विश्वासानं प्रयत्न करणे, मग जो आपला हा कॉन्फिडन्स जो असतो, मग कोणतंही कार्य असो, मग 10वीची परीक्षा असो, जॉबमधलं काम असो किंवा दुसरं कोणतंही कार्य असो, जेव्हा आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो, हो मी हे कार्य करू शकतो, आणि तो जो निश्चय की हे मी करणारच आणि हे मी करू शकतो, हा जो निश्चय असतो, तो आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये तर यशस्वी करतोच, परंतु या भक्तीच्या मार्गावरती सुद्धा आपली प्रगती होते.
जेव्हा आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो, स्वतः आपल्या चॅन्टिंगमध्ये उत्साह असतो आणि आपल्याला माहित असतं की हो मी आज माझ्या 16 माळा पूर्ण करणारच, तेव्हा आपण नक्कीच करू शकतो. हो मला आज हे करायचंच आहे. जेव्हा असं आपण पॉझिटिव्ह, त्याला काय म्हणतात नवीन ती एक मेडिटेशनची टेक्निक आहे. अ, त्याला काहीतरी म्हणतात पॉझिटिव्ह, प्रत्येक आपली इच्छा पॉझिटिव्हली व्यक्त करायची, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन. मग जेव्हा आपण पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन्स करतो त्या नक्कीच सत्यामध्ये उतरतात. कारण आपण जेव्हा या ब्रह्मांडामध्ये आपला निश्चय आणि आपला उत्साह यांच्या मदतीने पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन्स करतो, पॉझिटिव्ह गोष्टीच बोलतो फक्त, मग आपल्याला, आपण जसं म्हणतो अ, जे पेरतो आपण तेच उगवतं. मग जेव्हा आपण हा कॉन्फिडन्स आणि हा निश्चय, हा दृढनिश्चय आपण पेरतो, तेव्हा नक्कीच तो आपल्याला या संपूर्ण जगतामधून, या ब्रह्मांडामधून, विश्वामधून ज्या वाईब्स आपल्यापर्यंत येणार आहेत, आपल्याला त्याच वाईब्स, त्या पॉझिटिव्ह वाईब्सच आपल्यापर्यंत मिळतात. मग आता आपण करून आपण त्याच्या सुद्धा डॉक्युमेंटरीज असतात किंवा तुम्ही सुद्धा एक ट्रायल म्हणून करू शकता की जेव्हा तुम्ही एका अशा नेहमी मरगळलेला व्यक्ती जो असतो, ज्याला कोणत्याच गोष्टीमध्ये आनंद नसतो किंवा कोणत्याच गोष्टी करण्यामध्ये उत्साह नसतो किंवा तो स्वतः सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो, आणि असा व्यक्ती जर आपण सोबत राहिलो तर आपल्याला सुद्धा तशाच प्रकारची फिलिंग येत राहते. म्हणून आपण आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आपला जो विश्वास आहे, आपला जो उत्साह आहे, तो कधीच कोणाच्याही संगतीने तो कमी होता कामा नये, याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. मग धैर्यवान असणे, मग प्र कोणतीही पायरी ही आयुष्यातली शेवटची पायरी नसून प्रत्येक प्रयत्न, मग अपयश, जसं आपल्या मराठीमध्ये म्हण असते, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मग रोज पडलं तरी जसा जो पुन्हा धैर्याने उठून उभं राहतो आणि पुढे चालतो, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी चालतो, तो नक्कीच धैर्याने त्याचं ते ध्येय असतं ते पूर्ण करू शकतो. मग या सगळ्या गोष्टी शिला प्रभुपादांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी असं नाही म्हटलं की आपलं दैनंदिन कार्य, आपली विहित कर्म कर्तव्य सोडून आपल्याला फक्त भक्ती करायची आहे. आपल्याला कोणत्याच पॉझिटिव्ह हिलिंग, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन किंवा मोटिवेशन स्पीकर्सच्या पैसे भरून त्यांच्या क्लासला जायची आवश्यकता नाही. जेव्हा आपण आपल्या गोस्वामींची, आपल्या आचार्यांची पुस्तकं, आपली आचार्यांची ग्रंथ वाचतो, त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीवरची पॉझिटिव्हली विचार करतो, तेव्हा नक्कीच आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती करू शकतो आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती करू शकतो. मग त्याच्यानंतर नियामक तत्वानुसार कार्य करणे. मग या भक्तीच्या नवविधा भक्तीद्वारे जेव्हा आपण या भक्तीच्या नियमांचं पालन करतो आणि त्याच्यानुसार आपण आपली क्रिया करतो, तेव्हा नक्कीच आपण आपल्या भक्तीमध्ये कशी प्रगती करू शकतो, हे पण आपण याची सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर आपण आज इथेच थांबूया. मी प्रार्थना म्हणते आणि मग तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण सर्वांना.